मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत उद्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत। मात्र मराठा समाज जो आहे नवी मुंबई शहरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा परिसर आहे। याच परिसरामध्ये मराठा समाजाकडून राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। कारण राज्यभरामधून जो मराठा समाज जो आहे मुंबईच्या दिशेने जाणार आहे। मात्र नवी मुंबई जे आहे मध्यवर्ती सेंट्रल आहे, त्या निमित्ताने जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये जे आहे मराठा समाज इथे वास्तवाला राहू शकतो, त्या दृष्टीने मराठा समाजाने नियोजन केलेलं आहे। आपल्या सोबत मराठा समाजाचे आज नेते आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सर, तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत सिडकोकडे मागणी केली होती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी। गेल्या वर्षी जो आदरणीय जरांगे पाटील साहेबांचा मोर्चा मुंबईमध्ये आलेला होता आणि इथे नवी मुंबईमध्ये त्यांचं वास्तव्य होतं, त्या वेळेला महानगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, सिडको प्रशासन असेल, या सगळ्यांनी आमच्या मराठा बांधवांसाठी खूप चांगली व्यवस्था केलेली होती। या वेळेला आम्ही महानगरपालिकेबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे, सिडको बरोबर केलेला आहे, पोलीस प्रशासनाबरोबर केला, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत त्या कुठल्याही प्रशासनाने त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचं मानस दाखवलेलं नाही। महानगरपालिका आणि सिडकोने कुठलीही सुविधा केली नाही। आपल्यासोबत सर, किती लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये? कसं आहे की नवी मुंबई शहरामध्ये मनोजदादांचा मुक्काम नाही, त्यामुळे जे काही बांधव समजा अगोदर काही येतील तर त्या 25-25 हजार बांधवांची जी सोय आहे ती आम्ही अगोदर केली होती। परंतु आज सकाळपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधव यायला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने आता आम्ही त्या नियोजनामध्ये आता परत एकदा कशी वाढ करता येते, कशा पद्धतीने नियोजन करायचे, त्याची आमची एक नियोजन कमिटीची आता एक बैठक होईल आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही संध्याकाळपर्यंत करणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता 1 लाख पाण्याच्या बॉटल्स इथे या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, त्या पोहोचलेल्या आहेत आणि जेवणाची जी व्यवस्था आहे किंवा बिस्किटच्या पुड्या असतील, फरसाण असेल, या सगळं आम्ही या ठिकाणी अजून त्यांना डाळ खिचडी काय देता येते यावर सगळे आता आम्ही नियोजन कमिटी म्हणून त्या ठिकाणी बसणार आहोत, चर्चा करून त्या पद्धतीने संध्याकाळपर्यंत आपल्याला काय उपाययोजनापर्यंत नियोजन ठोस होईल। सर, कशा पद्धतीने तयारी सध्या सुरू झाली आहे, काय नियोजन आहेत, किती लोक राहण्याची व्यवस्था आपल्याकडून केलेली आहे? राहण्याची व्यवस्था जी आहे ते कांदा बटाटा मार्केट FMC मध्ये आहे, पण तसंच जर आम्ही आंदोलक बघितलं तर आंदोलक हे राहण्याच्या स्वतःच्या सोयी सुविधेनेच आलेले आहेत। बऱ्याच जणांनी आयशर टेम्पो वगैरे केलेले आहेत, त्यामुळे त्यांची सोयी सुविधा तर त्यांनी केलेलीच आहे। पण तरीही आम्ही पालिका प्रशासन सिडकोला आताही आपल्यामार्फत विनंती करतो की आपण ही पाणी, शौचालयाची आणि आरोग्याची जे काही गोष्टी लागणार आहेत त्याची सोय करावी। त्याचप्रमाणे आम्ही इथल्या नवी मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचे मोठमोठे ग्राउंड्स आहेत, तर त्या ग्राउंड्स आम्हाला उपलब्ध करून देण्याची एक विनंती आपल्यामार्फत सर्व संस्थाला आणि पालिका प्रशासन किंवा सिडको ज्या नवी मुंबईमध्ये संस्था आहेत, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको असेल किंवा काही कॉलेज आहे, यांच्याकडे सुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी जे मराठा समाजाने संस्थेकडे आणि नवी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे।